इराण विरुद्ध अमेरिका युद्धाला 2 आठवड्यांसाठी युद्धविराम मिळालेला असतानाच आता आजपासून इस्लामाबादमध्ये पुढील चर्चा होणार आहे। अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानकडे रवाना झालंय। उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हे इराणसोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तानकडे रवाना झाले। आम्ही या चर्चेसाठी उत्सुक आहोत। मला वाटतं ही चर्चा सकारात्मक ठरेल अशी प्रतिक्रिया जेडी व्हान्स यांनी दिली आहे। जर इराण प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्यास तयार असेल आणि सहकार्याची भूमिका घेत असेल तर ते स्वागतार्ह असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पण जर त्यांनी आमच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही वाटाघाटी करणार नसल्याचंही व्हान्स यांनी स्पष्ट केलंय। पाकिस्ताननं आज होणाऱ्या शांतता बैठकीसाठी अधिकृत लोगो जाहीर केलाय। या लोगोमध्ये इस्लामाबाद टॉक्स असा ठळक उल्लेख असून शांततेचं प्रतीक कबूतर आणि इस्लामाबादमधली फैसल मशिदीचं चित्रही समाविष्ट आहे। या माध्यमातून पाकिस्तान आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचं मानलं जात आहे। मात्र या बैठकीत प्रत्यक्षात शांततेच्या दिशेने ठोस पावलं उचलली जातात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। इराणबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय। इराणकडे फारसे पर्याय उरले नाहीत आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांचा वापर करून जगावर आपत्कालीन दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं ट्रम्प यांनी म्हटलंय। तसंच केवळ या चर्चेसाठी इराणचं अस्तित्व टिकून असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात एका लेबनीज रुग्णवाहिकेची मोठी हानी झाली असून या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत। तर हिजबुल्लाचे दहशतवादी रुग्णवाहिकांचा वापर प्रवासासाठी करत होते असा आरोप इस्रायलकडून करण्यात आलाय। या घटनेमुळे तणाव आणखीनच वाढण्याची चिन्ह आहे। जेरुसलेममध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी मोठा निर्णय घेत स्पेनला गाझा परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय गटातून वगळलं। स्पेननं वारंवार इस्रायल विरुद्ध भूमिका घेतल्याचा आरोप करत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं। किरियात गाट येथील समन्वय केंद्रातून स्पेनच्या प्रतिनिधीला हटवण्याचे निर्देश देण्यात आले असून या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 2 दिवसीय संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील। अमेरिका, इस्रायल, इराण दरम्यान झालेल्या तात्पुरत्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असून हॉर्मुझ सामुद्रधुनी आणि ऊर्जा सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर जात आहेत। अखिल भारतीय मराठी अधिकारी साहित्य संमेलनाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। या संमेलनाला माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची उपस्थिती असेल। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन इथे आज आणि उद्या असे 2 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे। मंत्रालय परिसरातील गार्डन गेट जवळ उभारण्यात आलेल्या नव्या विस्तारित इमारतीतील जागांचे विविध विभागांना वाटप करण्यात आले। या इमारतीत सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागांसह मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि मंत्री राज्यमंत्री कार्यालयांसाठी प्रशस्त सुविधा उपलब्ध होणार आहेत। तळ मजल्यावर स्वागत कक्ष, उपहारगृह आणि लॉबी तर पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष असेल। दुसरा आणि तिसरा मजला आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागासाठी राखीव असून चौथा आणि 5वा मजला मंत्री आणि राज्यमंत्री कार्यालयांसाठी निश्चित करण्यात आला आहे। बैठकींसाठी स्वतंत्र कक्षांचीही व्यवस्था करण्यात आली आहे। महिला आणि बाल कल्याण विभागात तब्बल 23 वर्षांनंतर मोठी भरती करण्यात येणार आहे। विभागात 8,669 नियमित पदं भरण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। काही पदे रद्द करून नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे। याशिवाय 2843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येणार असून त्यासोबतच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मोठ्या प्रमाणावर पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे महिला आणि बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची 16वी बैठक मुंबईत पार पडली आहे। या बैठकीत घाटकोपर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी 332 कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे। त्यानंतर या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या अपात्र झोपडीधारकांना सुद्धा आता भाडेतत्वावरील घरे योजनेअंतर्गत घरे देण्यात यावीत। तसंच स्मारकाचं काम गतीनं पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। यावर्षी मे महिना संपण्यापूर्वी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं असेल। या पावसाळ्यात वाहतूकदारांना त्रास होणार नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आश्वासन दिलंय। मात्र आपण उद्घाटनाला येणार नसल्याचे गडकरींनी म्हटलेलं आहे। खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी
मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर टू रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे. आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही आणि हा पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणेसाहेबांच्या समोर शब्द देतो आहे. तसे मी राणेसाहेबांकडून शिकलो आहे की खोटं बोलत नाही राजकारणात. आणि या रस्त्यापायी एवढी बदनामी मी सहन केली आहे की मी काही उद्घाटना करता येणार नाही. मी आत्ताच देवेंद्रजींना सांगितलं की आपण दोघं मिळून गाडीत बसवून एकदा मुंबईवरून निघून गोव्याला जाऊन तिकडनं विमानाने निघून निघून जाऊ नागपूरला. कारण मलाही दुःख आहे याचं की तुम्हाला पुष्कळ दिवस त्रास सहन करावा लागला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार उद्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होईल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती आणि त्यामुळे आता या जागेवर अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो झळकल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता बॅनरवर शरद पवारांचा फोटो झळकला, मात्र काही वेळातच हा फोटो काढण्यात आलाय. विशेष म्हणजे पक्षचिन्हावरून सध्या अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवार गट यांच्यात संघर्ष सुरू आहे. अशातच हा फोटो राष्ट्रवादीकडून लावण्यात आला होता. दरम्यान अगदी 2 तासांमध्येच हे बॅनर बदलण्यात आले. त्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो काढण्यात आलाय. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपनं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह भाजपमधील दिग्गज नेत्यांचा या स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. दरम्यान सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जाण्याची तयारी खासदार सुप्रिया सुळेंनी दर्शवली आहे. सुनेत्रा पवारांनी प्रचारासाठी बोलावलं तर नक्की जाईन, शेवटी नातेसंबंध महत्त्वाचे असतात अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. तसंच पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही हे अजित पवार गटालाच विचारा असे सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. माझा काय रोल? मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. इलेक्शन मध्ये सगळे कार्यकर्ते उत्सुक असतात. त्यामुळे नक्की तिथे काय झालं की मी काल मी बारामतीत नव्हते, त्याच्यामुळे मला याची फारशी माहिती नाही. कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसाच लागतं. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्यानं चर्चांना उधाण आलंय. गोपीचंद पडळकर सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत. दरम्यान पक्षाच्या सूचनेप्रमाणे काम करणार असल्याचं पडळकरांनी स्पष्ट केलंय. बारामतीमध्ये पार्टीच्या वतीनं मला सूचना आल्या, मला जर तिथं जायची गरज असेल तर मी नक्की जाईन. बारामतीमध्ये मी निवडणूक पण लढलो होतो 2019ची, त्यामुळं गावगाड्यामध्ये सर्व लोकांशी माझा परिचय चांगला आहे, माझं जाणं येणं आहे. त्यामुळं काय अडचण नाही. मी बारामतीला प्रचाराच्या निमित्तानं पार्टीने सूचना दिली तर मी जाईन. काँग्रेसनं निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी सपकाळ यांनी आकाश मोरे यांची भेट घेतली आहे. आकाश मोरे यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे आणि त्यामुळे बारामतीतील स्थानिक नेत्यांनी सपकाळ यांची भेट घेत आभार मानलेत. यात उमेश पाटील, सुमित्रा पवारांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांचाही समावेश आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी करुणा मुंडेही रिंगणात आहेत. पार्थ पवारांच्या फोननंतर करुणा मुंडे अर्ज मागे घेणार होत्या, मात्र 6 तारखेला धनंजय मुंडेंनी फोन करून आव्हान दिलं आणि त्यामुळे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलंय. हर्षवर्धन सपकाळ साहेबांना फोन करू शकतात धनंजय मुंडे, पण स्वतःची बायकोला कॉल करू शकत नाही. तो माझा पण फर्ज आहे ना याच्यामध्ये. इतके मोठे पार्थदादा मला कॉल करू शकता है ना, त्यांचे मोठे मोठे नेत्यांनी मला समजावणी दिली आणि त्यांचं मी कौतुक करते. पण धनंजय मुंडे जे माझा नवरा आहे ते मला कॉल करू शकत नाही, इतका त्यांना छोटापणे वाटतोय. एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार यांच्या कथित भेटीच्या वृत्तामुळे खळबळ उडाली होती.
बुधवारी ठाण्यात ही भेट झाल्याचं वृत्त होतं. ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंची ठाण्यात बुधवारी भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं. या बैठकीला 2 खासदार व्हीसीद्वारे उपस्थित होते असंही सांगितलं गेलं. मात्र एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंनी हे वृत्त तातडीनं फेटाळून लावलंय. माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं. आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून जपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये. माझं काय उघड काम असतं. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आपल्या उबाटाच्या खासदारांची नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतो बैठक SIR साठी. राज्यात ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या गावी 3 दिवस मुक्कामासाठी गेलेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली आणि सर्व खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताची जोरदार चर्चा रंगली होती. यावर संबंधित खासदारांनी अशा कोणत्याही बैठकीला आम्ही उपस्थित नव्हतं असं स्पष्टीकरण देखील दिलं. मात्र तरी देखील या वृत्तावरून तर्कवितर्कांना उधाण येतच राहिलं. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याचा खुलासा केला आणि या प्रकरणावर पडदा टाकलाय. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे 2 दिवसांच्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकसभानिहाय आढावा बैठका घेतील. उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि पुणे मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल. तर 13 एप्रिलला सोलापूर, माढा, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या मतदारसंघांवर बैठक होणार आहे. या बैठकींसाठी आमदार, खासदार आणि सर्व लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाण्यात राष्ट्रवादीनं मोठा संघटनात्मक निर्णय घेत शहर कार्यकारिणी बरखास्त केली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून सुमारे 100 सदस्यांची कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली आहे. पक्षात बदलांची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळून 25 दिवस उलटले तरी देखील नव्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात अद्याप पाय ठेवलेला नाही आणि त्यामुळे हसन मुश्रीफ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सदनिका प्रकरणात कारवाई झाल्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि यानंतर नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुमारे 2 महिने रिक्त राहिलं. अखेर मुश्रीफांची इथं नियुक्ती झाली खरी, मात्र नंदुरबारचं पालकमंत्रीपद स्वीकारण्यास मुश्रीफ फारसे इच्छुक दिसत नाहीयेत. आणि याआधी 2025 मध्ये मुश्रीफांना वाशिमचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र कोल्हापूर ते वाशिम असा 600 किलोमीटरचा प्रवास अशक्य असल्याचं कारण देत त्यांनी ही जबाबदारी नाकारली होती. रत्नागिरीच्या चिपळूण शहरात बेकायदेशीर फलकांवरून वाद पेटलाय. शहराचं विद्रुपीकरण होत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं प्रशासनाकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. मुख्याधिकारी संजय जाधव यांना निवेदन देत परवानगीशिवाय उभारण्यात आलेले लोखंडी फलक त्वरित हटवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व 22 प्रभागांमध्ये फलक लावल्याचा आरोप असून प्रशासनानं कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसनं दिला आहे. दिंडोशी गोरेगावमधल्या पाणी प्रश्नावर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वात पालिकेत बैठक झाली. या बैठकीत प्रभाग 54 मधील पाणी टंचाई आणि दूषित पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी मांडण्यात आल्या. तसंच दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न अधोरेखित करत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाकडून संबंधित विभागाला तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. देशातील वेगानं वाढणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या पनवेल महानगरपालिकेला पाणी टंचाईचा मोठा फटका बसतोय. सध्या 15 लाख लोकसंख्या असताना केवळ 230 MLD पाणीपुरवठा होत असून भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेकडून कर्जत तालुक्यात शिलार धरण उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. सुमारे 4800 कोटींचा खर्च अपेक्षित असून या धरणातून जवळजवळ दररोज 500 MLD पाणीपुरवठा करण्याचं मानस आहे. जलभोगता आणि पाईपलाईनद्वारे हे पाणी पनवेलपर्यंत आणले जाईल. आत्ताच महानगरपालिकेला साधारणतः 258 MLDची गरज असताना 228 MLD आम्ही आता देतो. 30 MLDची पाण्याची आमची आत्ताची तूट आहे. या व्यतिरिक्त साधारणतः 2051 साली महानगरपालिकेची लोकसंख्या 39 लाखापर्यंत जाईल. त्या अनुषंगाने 517 MLDची पाण्याची रिक्वायरमेंट त्यावेळेस 2051 साली महानगरपालिकेला भासेल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर का पाणी आवश्यक असेल तर त्याचं नियोजन आत्तापासून करणं आवश्यक होतं. या अनुषंगाने आपण शासनाकडे जेव्हा सारखी याबद्दल मागणी केली त्यानंतर शासनाने गतवर्षी शिलार धरणाबद्दलचं प्रोजेक्ट त्यांनी डिक्लेअर केला आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेला 75% वाटा म्हणजे साधारणतः 500 MLD पाणी त्या ठिकाणी मिळणार आपल्याला आहे. आणि त्या अनुषंगाने त्याच्याबद्दलचा GR पण निघाला आणि त्यानुसार महानगरपालिकेला 75%, पनवेल महानगरपालिकेला 75%, 3672 कोटी आम्हाला उभारायचे. त्यामध्ये
MMRDAला त्याच्यामध्ये 15% वाटा 750 कोटी त्यांनी उभारणं अपेक्षित आहे. आणि या व्यतिरिक्त नवी मुंबई महापालिकेला 9.5% वाटा त्याच्यामध्ये दिलेला आहे तो. पनवेल महानगरपालिकेत अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. सध्या 15 लाख लोकसंख्येसाठी केवळ 230 MLD पाणी पुरवठा होत असून अतिरिक्त पाण्याची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर पाणी वाचवण्यासाठी महानगरपालिकेनं पावलं उचलली असून नव्या बांधकाम साईटवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नवीन बांधकामांना पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला असून STP प्लांटमधील शुद्ध पाणी वापरण्याचे आदेश देण्यात आले. ह्याबाबत आत्ता जर आपण ह्या 2-2.5 महिन्यामध्ये बांधकाम क्षेत्राला म्हणजे बिल्डरांना जे पाणी पनवेल महानगरपालिकेकडनं पिण्याचं पाणी जे त्यांच्या मजुरांसाठी वापरण्यासाठी आपण नळ कनेक्शन देतो ते जर तात्पुरतं 2-2.5 महिने बंद केलं तर निश्चितच पाण्याचं जे आहे वापर कमी होऊन, कारण त्या पाण्याचा गैरवापर होतो असा बऱ्याच नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यामुळे ते जर बंद केलं, कारण बिल्डर हा स्वतःच्या मजुरांसाठी पिण्याचा टँकर विकत घेऊ शकतो तेवढी त्याची क्षमता असते, पण जो नागरिक ह्या पनवेल महानगरपालिकेचा कर भरतो त्या सोसायट्यांना हा भुर्दंड पडू नये ही माझी आणि माझ्या सर्व सभागृहातल्या लोकप्रतिनिधींची भावना आहे. म्हणून आम्ही तो आदेश 15 जूनपर्यंत दिलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.